अहो ऐका ना, आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे. जर तुम्ही एकदा घरामध्ये बनवली, त्यानंतर तुम्ही ह्याच पद्धतीनं नेहमी बनवणार आहात. त्यास आज आपण बनवणार आहोत एकदम नागपूर साइडची झणझणीत, स्पायसी, एकदम तर्रीदार फिश करी. बनवायला अतिशय सोपी आहे. कमी मसाल्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये आणि कमी पसाऱ्यामध्ये ही फिश करी बनवून तयार होते. एकदा नक्की बनवून बघा. तर सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर बघा इथे मी गॅसवर एक तवा ठेवला आहे लोखंडाचा. आता त्याच्यावर आपल्याला एक बारीक पातळ चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे. खूप मोठा कांदा घेतलेला आहे. मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे. छान पातळ चिरून भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. तर बघा कांदा थोडंसं लालसर झालेला आहे. मी बाजूला करून घेतलेला आहे आणि बघा मध्ये छोटीशी कॅव्हिटी बनवून घेतलेली आहे. म्हणजे जागा करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये जवळपास अर्धा वाटी इतकं खोबरं बारीक पातळ चिरून घेतलाय तो सुद्धा ॲड करायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि खोबरं पण छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. ज्यावेळेला आपण मसाला भाजतो की नाही त्यावेळेला शक्यतो लोखंडाच्या तव्यावर भाजायचा. त्याच्याने चव खूप छान येते भाजीला. तर बघा खोबरं पण छान भाजलेलं आहे इथे. आता बाकीचे थोडे-थोडे मसाले ॲड करूया. जे आपल्या घरात अवेलेबल आहेत तेच मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी अर्धा चमचा इतके लवंग घेतलेले आहे, अर्धा चमचा काळी मिरी, एक मोठी विलायची, अर्धा चमचा जिरे, 2 हिरवी इलायची आणि 1 इंच इतकं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. इथे तुमच्याकडे एखादी मसाला कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही ॲड करून घेऊ शकता किंवा कमी असेल तर स्किप करा. तर बघा इथे मी सगळे मसाले ॲड केलेले आहेत. गॅस पूर्ण कमी केलाय कारण आपला मसाला छान भाजला आहे. आता याच्यामध्ये ना 5-6 लसणाच्या कळ्या, 2 इंच अद्रकाचा तुकडा आणि थोडीशी एक मुठभर इतकी कोथिंबीर टाकायची आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे कारण मसाला पूर्ण आपला भाजलेला आहे. आपल्याला लसूण किंवा अद्रक भाजायची नाहीये, फक्त तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता हा मसाला पूर्णपणे गार करायचा आहे. त्यानंतर बघा इथे मी मिक्सरचा पॉट घेतलाय. आता याच्यामध्ये हा मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर वाटून घ्या. जर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतला तरी चालेल आणि जर पाटा असेल तर खूपच छान कारण पाट्यावरची जी टेस्ट येते ते मिक्सरमध्ये येत नाही. पण माझ्याकडे पाटा नाहीये त्यामुळे मला मिक्सरमध्येच बारीक करावं लागलं आणि बघा इथे मी 1 किलो इतकी फिश घेतलेली आहे. फिश स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने आणि शक्यतो पीठ तांदळाच्या पिठाने किंवा ज्वारीचं पीठ असेल तर त्याच्याने धुवायचं. चिकटपणा निघून जातो, त्याचा स्मेल निघून जातो आणि व्यवस्थित क्लीन सुद्धा होते. त्यानंतर मॅरिनेशन करून घेऊया आता. तर इथे मी जवळपास 1 चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे. 1 चमचा हळद ॲड करायची आहे याच्यामध्येच आपल्याला. आणि हे सगळं हाताने आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं. एक सिंपल मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. खूप जास्त मसाले वगैरे काही ॲड करायचा नाहीये. फक्त हळद आणि मीठ लावायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेतलं आहे. ते 10 मिनिटं पूर्ण झाले होते फिशला मॅरिनेशन करून. आता लगेच मी भाजीला फोडणी घालणार आहे. त्यासाठी एक पातेल्यामध्ये जवळपास 1 वाटीभर तेल ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 छोटे असल्यामुळे 2-3 तेजपान ॲड करून घेतले. त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला वाटण आहे, मसाला आहे, तो मसाला ॲड करायचा आहे आणि छान आपल्याला जोपर्यंत मसाल्याला पूर्णपणे तेल सेपरेट होत नाही, तोपर्यंत मसाला इथे भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे, पण अजून मसाला भाजलेला नाहीये. अजून आपण 2-3 मिनिटापर्यंत हा मसाला छान भाजून घेऊया. आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपला जो मसाला आहे खूप छान शिजलेला आहे. आता या स्टेजवर याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून ॲड करायचा आहे. जर तुम्ही चिंचेचं पाणी ॲड करत असाल ना, तर टोमॅटो ॲड करायची अजिबात गरज नाहीये. पण इथे मी शक्यतो टोमॅटोच वापरत असते. टोमॅटो ॲड करायचा 2-4 मिनिटापर्यंत छान जोपर्यंत टोमॅटो पूर्णपणे मॅश होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. बघा इथे टोमॅटो छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद ॲड केलेली आहे. 2 चमचा मिरची पावडर ॲड करून घ्यायचं आहे आणि मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी किंवा जास्त करू शकता. याच्यामध्येच 1 चमचाभर गरम मसाला ॲड केलेला आहे, 1 चमचा धने पावडर. हे सगळे मसाले आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत छान तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे. टोमॅटो जोपर्यंत पूर्णपणे मॅश होत नाही तोपर्यंत. आता याच्यामध्येच मी मसाल्यापुरतं फक्त अर्धा चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे, कारण मीठ आधीच भरपूर ॲड करून घेतलं आहे मी फिश मॅरिनेशनमध्ये. आता परत एकदा मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे हा मसाला जळणार नाही आणि व्यवस्थित मसाला शिजेल यासाठी मी इथे अर्धा वाटी इतकं पॉटमध्ये पाणी ॲड करून घेतलंय. त्याच्यातलं पूर्ण पाणी ढवळून याच्यात ॲड केलेलं आहे. आता बघा पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा इतकं ओवा ॲड करणार आहे बघा. ओवा छान हाताने क्रश करून ॲड करायचं. ओव्याचा फ्लेवर फिश करीमध्ये खूपच भारी येतो. आवर्जून तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने फिश करी बनवून बघा. तुम्हाला खरंच आवडणार आहे आणि तुम्ही कधीच ही टेस्ट विसरणार नाही. अशी भाजी बनवून तयार होते. ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचा हा मसाला
आणि बघा इथे तुम्ही अजून आपला मसाला छान शिजलेला नाहीये. जोपर्यंत मसाल्यातला तेल किंवा तर्री सेपरेट होत नाही, तोपर्यंत मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. आता झाकण लावते. 5 मिनिटासाठी कमी गॅसवर हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. 5 मिनिटं झालेत. गॅस पूर्णपणे कमी ठेवलेला आहे आणि मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे बघा. आता आपल्याला हे व्यवस्थित परत एकदा ढवळून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता आपला मसाला किती छान तयार झालेला आहे आणि इथे मी खूप जास्त मसाल्याचा वापर सुद्धा केलेला आहे. 1 किलो फिशसाठी मी फक्त 1 कांदा आणि अर्धी वाटी खोबरं वापरलेलं आहे. बाकीचे जे मसाले होते मी ते एकदम थोडे-थोडे वापरले आहेत. मसाला खूप छान शिजला इथे आपला. आता लगेच आपल्याला याच्यामध्ये जी आपण मॅरिनेशन करून ठेवलेली फिश आहे ना, ती ॲड करून घ्यायची आहे. पूर्ण फिश इथे मी ॲड करून घेतलेली आहे बघा. एकदम सिंपल पद्धतीची भाजी आहे. फक्त शिजवण्यावर आहे, की तुम्ही कशा पद्धतीने या भाजीला फोडणी घातली आहे. तर सगळी फिश ॲड केल्यानंतर आपल्याला एकदा हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फिशला. कारण फिश एवढी नाजूक असते ना, तर आपण मसाला टाकल्याबरोबर तुटायला लागते. पटकन सुद्धा शिजते बरं का. 10 मिनिटामध्ये फिशची भाजी बनवून तयार होते. आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं. आता झाकण लावते आणि 5 मिनिटासाठी मी याला वाफवून घेतलेलं आहे. बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. शक्यतो भाजीमध्ये मटणाची भाजी असो किंवा साधी भाजी असो, कोणत्याही नॉन-व्हेजच्या भाजीमध्ये, साध्या भाज्यामध्ये गरम पाणी करूनच ॲड करायचं म्हणजे त्याची टेस्ट जात नाही. आता हलक्या हाताने हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला किती ग्रेव्ही लागणार आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा मी एकदम हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही जर जास्त मिक्स कराल तर पूर्ण फिश तुटून जाते. त्यासाठी फक्त हलक्या हाताने थोडंसं याला मिक्स करायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे. 2 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्हाला किती थिक, किती पातळ बनवायचं आहे ग्रेव्ही त्यानुसार तुम्ही ते पाणी ॲड करून घेऊ शकता. तर 1 किलो फिश होती त्यासाठी ते मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. हे पूर्ण 6 ते 7 जण या भाजीमध्ये आरामशीर जेवण करू शकतात. तर बघा हे सगळं व्यवस्थित परत एकदा मी ढवळून मिक्स करून घेतलेलं आहे. आता भाजीला एक उकळी आणायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता अजून भाजीला उकळी आलेली नाहीये, तरी पण किती जास्त तर्री आलेली आहे. एकदम झणझणीत अशी भाजी बनून तयार होणार आहे आपली. तर इथे भाजीला छान उकळी यायला लागली आहे. जवळपास 5-6 मिनिटं झालेली आहेत आणि आता भाजीला छान उकळीसुद्धा यायला लागली आहे. आता याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली एक वाटीभर कोथिंबीर ॲड करायची आहे. परत एकदा व्यवस्थित हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे. आणि बघा एकही पीस तुटलेले नाहीयेत. खूप सुंदर अशी फिश करी बनवून इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला एकदम साधी, सोपी फिश करी कशी वाटली? नागपूर स्पेशल कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भरपूर साऱ्या विदर्भ स्पेशल, नागपूर स्पेशल, गडचिरोली स्पेशल रेसिपी जर बघायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. जो कोणी नागपूर, चंद्रपूरवरून बघत असेल तर कमेंट करायला विसरू नका.